नमस्कार, मी रेवती. आपलं सगळ्या प्रेक्षकांचं मेडिलिव्ह हॉस्पिटलतर्फे मनपूर्वक स्वागत. आज आपण हिपॅटायटिस बी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हिपॅटॉलॉजिस्ट डॉक्टर शरद देशमुख. डॉक्टर नमस्कार आणि तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर शरद देशमुख यांचं नाशिकमध्ये मेडिलिव्ह हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्यांनी बऱ्याच यकृत आणि पोटाच्या रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. तर आपण आपल्या चर्चांना सुरुवात करूया. डॉक्टर, आजकाल हिपॅटायटिस बीच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झालेली आपण बघतोय. तर मला आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच हा प्रश्न आहे की हिपॅटायटिस बी म्हणजे नक्की काय, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. हिपॅटायटिस बी हा एक विषाणू आहे. हा एक DNA व्हायरस आहे जो आपल्या रक्तामध्ये पसरून कालांतराने काही वर्षानंतर आपल्या लिव्हरला डॅमेज करतो. सध्या परिस्थितीत भारतामध्ये जवळपास 2 ते 7% पॉप्युलेशन म्हणजेच भारतामध्ये हिपॅटायटिस बीचा प्रिव्हॅलन्स हा 2 ते 60% आहे आणि बरेच रुग्ण हे जे आहेत यांना काही लक्षणं नसल्यामुळे ते अनडायग्नोज राहतात. त्यांना कळत नाही की त्यांना या व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे आणि ते नकळत याचा प्रसार त्यांच्यापासून दुसऱ्यांना होतो. आपण आत्ताच बघितलं की हिपॅटायटिस बी म्हणजे नक्की काय. तर डॉक्टर, मला नक्कीच एक प्रश्न आहे इथे की ह्या आजाराचा प्रसार कसा होतो आणि आपल्या शरीरावर याचे काय परिणाम आहेत? हिपॅटायटिस बी हा व्हायरस आहे आणि याचा प्रसार हा HIV प्रमाणेच होतो. जसं संक्रमित व्यक्तीकडून त्याच्या लाईफ पार्टनरला होऊ शकतो किंवा असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो, गर्भवती मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला आणि संक्रमित रक्त चढवल्याने सुद्धा याचा प्रसार होतो. या व्यतिरिक्त जर आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीचं टूथब्रश, रेझर किंवा संक्रमित सुईचा वापर किंवा टॅटोइंगसाठी किंवा काही ड्रग ॲडिक्ट पॉप्युलेशन असते जी एकच निडल वापरून त्या ड्रगचं व्यसन करतात, त्यांच्यामध्ये सुद्धा याचा प्रसार होतो. तर मुख्य कारणं म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध आणि मातेकडून होणाऱ्या बाळाला आणि तिसरं दूषित रक्त चढवल्याने याचा प्रसार होतो. आता पुढचा जसा तुमचा प्रश्न आहे की हिपॅटायटिस बीमुळे लिव्हरला डॅमेज कसं होतं, तर हिपॅटायटिस बी हा 2 प्रकारे आपल्या शरीरात लक्षणं दाखवतो. एक म्हणजे ॲक्यूट व्हायरल हिपॅटायटिस बी आणि दुसरा असतो क्रोनिक व्हायरल हिपॅटायटिस बी. ॲक्यूट व्हायरल हिपॅटायटिस बी म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला हिपॅटायटिस बीची लागण झाली त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला कावीळ, मळमळ, उलट्या यासारखी लक्षणं दिसतात आणि थोड्या सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटने हे लक्षणं कमी होतात आणि याला आपण ॲक्यूट व्हायरल हिपॅटायटिस बी असं म्हणतो. यानंतर दुसरं म्हणजे क्रोनिक हिपॅटायटिस बी. जर HBS अँटीजेन ही तपासणी तुमची पॉझिटिव्ह असेल आणि ती जर 6 महिन्यानंतर सुद्धा तुमच्या रक्तात पॉझिटिव्ह येत असेल तर अशा व्यक्तीला क्रोनिक हिपॅटायटिस बी हा आजार आहे असं आम्ही म्हणतो. आणि क्रोनिक हिपॅटायटिस बीचे बरेच जे रुग्ण असतात हे असिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे त्यांना काही लक्षणं नसतात. आणि जर हा व्हायरस तुमच्या वयाच्या 5 वर्षाच्या अगोदर याचं संक्रमण तुम्हाला एखाद्या व्यक्तीला झालं असेल, म्हणजेच लहानपणी झालं असेल, अशा वेळेस आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती ही खूप कमी असते आणि या व्यक्तींमध्ये हा व्हायरस आयुष्यभर राहण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. या व्यतिरिक्त जर प्रौढ वयामध्ये या विषाणूची लागण झाली आणि प्रौढ वयामध्ये आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्या कारणाने आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती या व्हायरसला मारते आणि जवळपास 95% रुग्णांमध्ये हा व्हायरस शरीरातून काढून टाकला जातो आणि रुग्ण बरा होतो. त्याच्यामुळे असं नाही आहे की एकदा जर तुम्हाला हिपॅटायटिस बीची लागण झाली तर तो बरा होत नाही. फक्त 5% जी काही पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्येच हे HBS अँटीजेन पॉझिटिव्ह राहतं आणि यांना त्याचे लॉंग टर्म दुष्परिणाम होतात. बरं डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा हिपॅटायटिस बीचे रुग्ण येतात तर त्यांच्यात कुठली कुठली प्रमुखता लक्षणं तुम्ही बघता की जेणेकरून त्याचं निदान होऊ शकतं? मी जसं सांगितलं की बरेच रुग्ण हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच त्यांना काहीच लक्षणं नसतात, पण जेव्हा ते काही त्यांच्या रुटीन तपासण्या करतात, जसं ऑपरेशनच्या अगोदर आम्ही कॉमनली हिपॅटायटिस बीची तपासणी करतो
किंवा प्रेग्नन्सी असताना बऱ्याच गर्भवती स्त्रियांमध्ये याची तपासणी होते, किंवा रुटीन हेल्थ चेकअपमध्ये जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना कळतं की त्यांची HbS अँटीजेन ही तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहेत आणि मग ते आमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात आणि ते म्हणतात की आम्हाला तर त्रास काही नाही, तर मग याचा आम्हाला भविष्यात काही त्रास होईल का किंवा होऊ नये म्हणून आम्ही काय करावं, हा त्यांचा प्रमुख प्रश्न असतो. या व्यतिरिक्त काही रुग्ण जे आहेत ज्यांना आयुष्यभर समजत नाही की त्यांना हेपॅटायटिस बी ची लागण झालेली आहे आणि अचानक त्यांचं कालांतराने 15 ते 20 वर्षामध्ये हेपॅटायटिस बी मुळे हळूहळू त्यांच्या लिव्हरच्या पेशी डॅमेज होतात आणि त्यांना लिव्हर फायब्रोसिस होतं आणि त्यांना लिव्हर सिरोसिस होतं किंवा लिव्हरचा कॅन्सर होतो आणि त्यांना काही लक्षणं जाणवतात. तर लिव्हर सिरोसिसच्या लक्षणांमध्ये असतं कावीळ होणं, पोटात पाणी होणं, पायावर सूज येणं किंवा रक्ताची उलटी किंवा शौचास काळे होणं, कधीकधी ते हेपॅटिक कोमा या अवस्थेतसुद्धा येतात. आणि मग अशा वेळेस अशा लक्षणांसाठी आम्ही जेव्हा याचं कारण शोधण्यासाठी तपासणी करतो तर आम्हाला लक्षात येतं की या रुग्णाला हेपॅटायटिस बी ची लागण झालेली आहे. प्रामुख्याने जसं मी सांगितलं, रुग्णाला काही लक्षणं नसतात आणि दुसरं रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्याचा आजार हा बऱ्यापैकी वाढलेला असतो आणि त्याला लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सरची लागण झालेली असते. बरं, ॲज अ गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट तुम्ही बऱ्याच रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत, तर मला आणि माझ्या प्रेक्षकांना अर्थातच जाणून घ्यायची उत्सुकता आहे की या रोगाचे निदान कसे होतात. बेसिकली हेपॅटायटिस बीचं निदान करण्याची एक सिंपल तपासणी मी जी सांगितली ती म्हणजे HbS अँटीजेन ही तपासणी असते, ती रक्तामध्ये केली जाते. ही तुमची पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला हेपॅटायटिस बी ची लागण झालेली आहे असं त्याचं निदान होतं. मग यानंतर आम्ही ठरवतो की या व्यक्तीच्या शरीरामध्ये व्हायरसचे प्रमाण किती आहे आणि याचा लिव्हरवर काही घातक परिणाम होतोय का ते ठरवण्यासाठी आम्ही काही ब्लडच्या तपासण्या करतो. त्यामध्ये प्रामुख्याने असतं लिव्हर फंक्शन टेस्ट आणि लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर हेपॅटायटिस बी साठी काही तपासण्या असतात, त्या म्हणजे हेपॅटायटिस बी DNA व्हायरस क्वांटिफिकेशन, म्हणजे व्हायरसची संख्या किती आहे आणि यानंतर त्या रुग्णास लिव्हर सिरोसिस आहे का, पोटात पाणी आहे का, त्याला पोर्टल हायपरटेन्शन आहे का किंवा त्याच्या लिव्हरमध्ये गाठ झालेली आहे का हे बघण्यासाठी आम्ही पोटाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड ॲब्डोमेन ही तपासणी करतो. आणि बऱ्याच व्यक्तींमध्ये एक्झॅक्टली जर आपल्याला निदान करायचं असेल तर एक अत्याधुनिक तपासणी आहे, ती म्हणजे लिव्हर फायब्रोस्कॅन. लिव्हर फायब्रोस्कॅन या मशीनने एक्झॅक्टली आपल्याला कळतं त्या व्यक्तीस लिव्हर सिरोसिस आहे का किंवा लिव्हर सिरोसिस नसेल तर हेपॅटायटिस बी मुळे त्याला लिव्हर फायब्रोसिस होतो आहे का आणि त्याच्या स्टेजेस काय आहे, F1 आहे की F4 आहे, याचं आपल्याला निदान होतं आणि आपल्याला ट्रीटमेंट करण्यामध्ये एक त्याचं गायडन्स होतं आणि भविष्यातसुद्धा आपल्याला ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर रिकव्हरी कशी झाली आहे हे पण कळतं. आणि या व्यतिरिक्त जर पेशंटला लिव्हर सिरोसिस असेल सोनोग्राफीवर तर अशा वेळेस आम्ही एक गॅस्ट्रोस्कोपी किंवा अप्पर जी एंडोस्कोपी ही तपासणी करतो, ज्यामध्ये त्याच्या अन्ननलिकेत रक्तवाहिन्या मोठ्या आहेत का आणि त्याला रक्ताची उलटी होण्याची काही संभाव्य शक्यता आहे का हे बघण्यासाठी आम्ही गॅस्ट्रोस्कोपी करतो आणि गरज पडल्यास EVL म्हणजेच इसोफेजियल वरायसियल लायगेशन म्हणजेच बँडिंग हे सुद्धा करतो. बरं डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना बरीच तुम्हाला या आजाराची माहिती मिळते आणि अर्थातच त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील. डॉक्टर असं म्हणतात की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर हा आजार बरा होण्यासाठी या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अशी कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दल थोडं. खूप चांगला प्रश्न आहे, कारण जेव्हा एखादा रुग्ण किंवा नातेवाईक आमच्याकडे जे HbSची पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन येतात तर त्यांच्या मनात बऱ्याच शंका असतात, गैरसमज असतात. बरेच रुग्ण आमच्याकडे येण्या अगोदर गुगलवर जाऊन काही अर्धवट माहिती मिळवतात आणि त्यांना डिप्रेशन किंवा एक मानसिक तणाव असतो. तर हेपॅटायटिस बी HbS अँटीजेन पॉझिटिव्ह व्यक्तीने बेसिकली घाबरून न जाता त्याने सर्वप्रथम आपल्या लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरला भेटायला हवं आणि या व्हायरसमुळे आपल्या लिव्हरला इजा होते का आणि आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे का याची कल्पना त्यांचा लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टर त्यांना देईल. त्या व्यतिरिक्त मी जसं सांगितलं की बऱ्याच रुग्णांमध्ये
हेपॅटायटिस बी हा कॅरियर स्टेटमध्ये असतो, म्हणजेच ते फक्त त्यांचं HbS अँटीजेन ही तपासणी पॉझिटिव्ह असते, पण ॲक्च्युली त्यांच्या रक्तामध्ये व्हायरसची तपासणी केल्यास तो व्हायरस सापडत नाही. तर अशा व्यक्तींनी फक्त रेग्युलर तपासणी करणं, म्हणजे 6 महिने वर्षातनं आपल्या डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणं हे गरजेचं असतं आणि त्यांना स्पेसिफिक ट्रीटमेंटची गरज नसते. तर मग यांनी अशा व्यक्तीने आपल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी काय काळजी घ्यावी? तर प्रामुख्याने मी असं सांगू इच्छितो की हेपॅटायटिस बी हा व्हायरस एकमेकांसोबत राहिल्याने, एकमेकांसोबत झोपल्याने, एकत्र जेवण केल्याने, मिठी मारल्याने पसरत नाही आणि हेपॅटायटिस बीचा रुग्ण ज्या व्यक्तींच्या घरामध्ये आहे त्या सर्वांनी आपली हेपॅटायटिस बीची तपासणी करून घेणं, म्हणजेच HbS अँटीजेनची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही जर तपासणी निगेटिव्ह असेल तर सर्वांनी हेपॅटायटिस बीचे व्हॅक्सिन म्हणजेच लस घेणं खूप गरजेचं आहे. ही लस प्रामुख्याने 3 डोसेसमध्ये घ्यावी लागते आणि ती आपल्या दंडावर 1 ml इंट्रामस्क्युलर घ्यावी लागते. आणि आज जर आपण पहिला डोस घेतला तर दुसरा डोस हा 1 महिन्यानंतर आणि तिसरा डोस 6 महिन्यानंतर घ्यावा लागतो. आणि प्रमुख म्हणजे आपलं लग्न झालेलं असेल आणि या दोघांपैकी एक लाईफ पार्टनर जर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर त्या लाईफ पार्टनरने आपल्या दुसऱ्या पार्टनरची हेपॅटायटिस बीची तपासणी करून त्याला किंवा तिला पूर्ण वॅक्सिनचा डोस कंप्लीट करणे खूप गरजेचे आहे. तोपर्यंत सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजेच कॉन्डोमचा वापर करून ते लैंगिक संबंध ठेवू शकतात आणि यानंतर एकदा वॅक्सिन झाल्यानंतर ते आपले आयुष्य व्यवस्थित सुखी पद्धतीने जगू शकतात. बरं डॉक्टर, तुम्ही या हेपॅटायटिस बीच्या रुग्णांच्या उपचार पद्धतीबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या प्रत्येक रुग्णास ट्रीटमेंटची गरज नसते. जर एखाद्या रुग्णामध्ये हेपॅटायटिस बी व्हायरसचे प्रमाण हे झपाट्याने वाढते आहे आणि त्याचबरोबर हा व्हायरस जर त्यांच्या लिव्हरला डॅमेज करतो आहे, म्हणजेच त्यांचे लिव्हर फंक्शन टेस्ट हे ॲबनॉर्मल येतात, त्या व्यतिरिक्त जर त्यांना लिव्हरला सूज असेल किंवा लिव्हर सिरोसिस होत असेल तर अशा व्यक्तीला आम्ही हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट सुरू करतो. ही ट्रीटमेंट प्रामुख्याने टॅब्लेट्सच्या स्वरूपात असते. 2 महत्त्वाच्या टॅब्लेट ज्या सध्या हेपॅटायटिस बीच्या विरुद्ध अवेलेबल आहेत त्या म्हणजे एंटेकॅव्हिर आणि टिनोफोव्हिर या आहेत. आणि या टॅब्लेट सुरू केल्यानंतर त्या बराच काळ तुम्हाला चालू ठेवाव्या लागतात. याचा मुख्य फायदा असा आहे या टॅब्लेटचा की याने तुमचा रक्तातील व्हायरसचे प्रमाण हे 0 म्हणजेच नील मेंटेन ठेवता येते आणि त्यामुळे या गोळ्यांचा फायदा त्याला लिव्हर सिरोसिस होणार नाही यासाठी होतो. बरं डॉक्टर, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रेक्षकांना एक सल्ला देत असतो, तर आज तुम्ही काय सल्ला द्याल? मी आपल्या प्रेक्षकांना एक टेक होम मेसेज देऊ शकतो की आपल्या सर्वांमध्ये हेपॅटायटिस बीबद्दल खूप गैरसमज आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की हा व्हायरस एखाद्या व्यक्तीला या व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर तो कधीच बरा होत नाही आणि त्यामुळे त्यांचं कौटुंबिक जीवन विस्कळीत होतं. तर तसं आणि ही लोकं बरीच डिप्रेशनमध्ये जातात. काही व्यक्ती आत्महत्येचा सुद्धा विचार करतात. तर असं न करता आता मॉडर्न मेडिसिनमध्ये खूप चांगल्या प्रकारचे गोळ्या औषधी यावर उपलब्ध आहेत आणि मी जसं सांगितलं प्रत्येक व्यक्तीचे या विषाणूमुळे लिव्हर डॅमेज होईल असं नाही आहे. आणि जर आपण योग्य वेळी निदान केलं आणि त्याचा उपचार केलं तर त्याचं लिव्हर डॅमेज होण्यापासून आपण थांबवू शकतो. आता सध्याच्या काळात या व्हायरसच्या ट्रीटमेंटवर खूप चांगले रिसर्च चालू आहेत आणि भविष्यात अशी काही मेडिसिन येतील की थोड्या काळासाठीच मेडिसिन घेऊन हा व्हायरस शरीरातनं पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. तर आपण जर आपली HbS अँटीजेन ही तपासणी पॉझिटिव्ह आलेली असेल तर आपण खचून न जाता आपल्या लिव्हर स्पेशलिस्ट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य सल्ला आणि उपचार घ्यावा हेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि जाता जाता मी आपल्या प्रेक्षकांना हे पण सांगेल की आपल्याला हेपॅटायटिस बीबद्दल काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या मनात काही शंका असतील तर ते आम्हाला medilivhospital@gmail.com इथे ईमेल करू शकतात किंवा ते आम्हाला व्हॉट्सॲप करू शकतात 8080883074 या नंबरवर. आणि मी आपणास सांगू इच्छितो की
मी जे काही तपासण्या सांगितल्या, लिव्हर फायब्रो स्कॅन, अप्पर जे एंडोस्कोपी, म्हणजे मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये अशी लिव्हरच्या आजारांवर सर्व सुविधा, अत्याधुनिक सुविधा आम्ही रुग्णांना अतिशय अत्यल्प दरात देतो. आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर ती शेअर करावी. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आज तुम्ही आम्हाला खूप मोलाचा सल्ला दिला आणि अर्थातच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच असतील. की आपल्या सगळ्यांनाच हिपॅटायटिस बी ची तपासणी करण्याची गरज आहे. ही अत्यंत साधी तपासणी आहे. हिपॅटायटिस बी ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास हिपॅटोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला जर पोटाच्या किंवा लिव्हरच्या कुठल्याही आजाराची लक्षणं दिसली तर ताबडतोब मेडिलिव्ह हॉस्पिटलला संपर्क साधा. तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. धन्यवाद.